श्री अधिक मास महात्म्य 21व्या अध्यायात विप्रदासाची कथा आहे ती जाणून घेऊया। ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी सद्गुरु उदारा, करुणार्णवा कृपा सागरा। तुझ विन मज आसरा, नसे दुसरा कृपाळुवा। कृपा कटाक्षे निरखावे, भक्तजन प्रतिपाळावे। अर्भका परी पुरवावे, लळे माझे स्वामिया। जी जी आळ घेतसे बाळक, ते ते पिता पुरवीत देख। तेवी मी रंकानुरंक, घ्यावी भाक महाराजा। ऐका श्रोते जन चतुर, मलमहिमा परीकर। जो ऐकता भवदुस्तर, निरसे साचार अनायासे। सायासन करिता अनायासे, सापडे निधीचा सारांश। कवडी देऊनी सापडे परीस, केवी अभेरा वा चतुरे। तैसे चिहे मल महात्म जान, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण। अगाध येथीचे पुण्याचरण, करा साधन येवढे। लक्ष्मी वदे जी कृपावंता, मागे निवेदिली जे कथा। ते आकर्णिली श्रवण पंथा, परिसंशय तत्वता निरसीजे। ब्राह्मण सेवा केलियाचे फळ, अथवा दान केलिया पुष्कळ। याचे कवन असे हो फळ, करिता सफळ कवन झाले। हे सविस्तर निवेदावे, कृपाळुत्वे परिस्वावे। जेवी बाळका लागी स्वभावे, मुखी घाली कवळाते। ऐकून लक्ष्मीची वाणी, बोलता झाला शारंग पाणी। मने ऐके हो चतुर्भामिनी, परोपकारणी बोल तुझे। ऐके हो सागर तनये, द्विज सेवा पुण्य महोदय। जे आचरलिया पापक्षय, तत्काळ होय शुभानने। विराट देशाची ये ठाई, एक आश्चर्य वर्तले पाही। ते परिसवू सर्वही, श्रवण करी एक भावे। हे सकळ श्रवण केलियाचे फळ, दुःख नासुनी जाय सकळ। तरी देशी एक नगर विशाळ, माहुर नाम तयाचे। तेथील जन समस्त पाही, स्वधर्माचारी सर्वही। धनवान पुत्र कलत्र पाही, व्याधी नाही तिळभरी। दुःख दरिद्र रोग चिंता, नसे कोठे तयाची वार्ता। रिक्त हस्ते न दवडिती अतिथा, कथा वार्ता घरोघरी। तेथील देवी परमदारुण, रेणुकाती ते नामभिधान। परशुराम जननी पूर्ण, ख्याती जान त्रिभुवनी। ते जमद अग्नीची भार्या पाही, जगत्रयी पूजिती सर्वही। कामना पूर्वी तसे तेही, भक्तजनाची आदरे। अनसूया माझी महासती, ते स्थानी वसे पुण्यमूर्ती। जियेची कीर्ती वाखानिती, पुराणे गाती अद्भुत। तेथे वस्ती ऋषी समुदावो, जे पापा वेगळे महानुभावो। केवळ अपर सूर्य पाहो, वसती ते ठाई सकलही। तव तेथील शूद्र असे एक, साधू परम भावार्थी निष्कपट देख। धनवान परम धार्मिक, विप्रसेवनी देख सादरू। प्रतिदिनी विप्रसेवा करी, भावार्थे तयाचे चरण चुरी। पाद प्रक्षाळपनाते उष्णवारी, स्वकरे आणून ठेवित। स्वकरे चर्ची चंदनाते, अंगमर्दी तसे भावार्थे। पुष्पमाळा गुंफोनी हाते, सुवासयुक्त घाली तसे। शय्या वस्त्रे अलंकार, देऊन तोषवी धरामर। कोणी आलिया दारा समोर, रिक्त हस्ते दवडिना। आवडे तया तेची भोजन, षड्रस घृता सहित अन्न। इच्छित पदार्थ पूर्वी आणून, परी कदा उद्विग्न नोहेची। अतिथ आलिया द्वारी, श्वाना परी गुरुगुरी। भार्या ही वर्ते तयाची परी, म्हणती लंड भिकारी केवढा हा।
पाठ पुरविली मागणारी उसंत नाही क्षणभरी, नित्यानित्य कोठून वारी घालावी साचार तया ते. ऐसे तो नसेची शूद्र रावो धनपाळना मतयाचे पहाहो, नावासारखी करणी पहाहो नित्यानित्य आचरे. भार्या तयाची पतिव्रता एकोमय वर्तती उभयंता, नुलंघी कधी पतिवचनार्था धर्मपंथा तेही वर्ततसे. तेही स्वअंगे नित्यानित्य विप्रस्त्रियांची सेवा करीत, जे मागती प्रिय वस्तू ती पुरवीत नाही न म्हणत कदापिही. ऐसी दंपत्ये उभयंता विप्रकाजी धनवेचिता, वाचेना नीतीच सर्वथा अगर्विता दोघेही. सेवा करिता दोघेही खेदन मानी तीच काही, उल्हासयुक्त सदा सर्वदाही गर्व नाही तीळ भरी. पदरी असलिया धन जो अगर्वित सुख संपन्न, तो ईश्वरी अंश जान म्हणते सज्ञान विवेकी. विद्या असून विनयता, धन असूनी लीनता, शक्ती असोनी गर्वरहितता, तो ईश्वरी अंश जाणीजे. धन किती वेचिले धर्मकार्या, हे स्मरणची नाही तया. सदा करी शास्त्र चर्चा, तो ईश्वरी अंश जाणीजे. केले सुकृत बोले वाचे, भय मानिले लोक निंदेचे. उने बोले दुर्जनाचे, तो ईश्वरी अंश जाणीजे. परोपकारी लावी वयसा, धर्मकारणी वेचितसे पैसा. संसार करी वैराग्य ऐसा, तो ईश्वरी अंश जाणीजे. परस्त्री देखता अंधनयनी, परनिंदा बोलता मुकावदनी. आत्मस्तुती ऐकता बधिर करणी, तो ईश्वरी अंश जाणीजे. गेलियाचा नाही खेद, प्राप्त जाहलिया नाही आनंद. झगटे नेदी अष्टमद, तो ईश्वरी अंश जाणीजे. ऐसी ये चिन्हे तो वर्तता, शूद्र आणि त्याची कांता. सन्मार्गे वर्तती उभयंता, पुण्यवार्ता पूर्वीची. तव तेथे एक विपरीत, वर्तले श्रवण करी यथार्थ. शूद्राचे देही कुष्ठ भरत, अकस्मात दैवयोग. रक्त पुगळे रात्रंदिवस, उदास झाले मानस. मने आचरता स्वधर्मास, केवी नाश शरीरी. आता विप्रसेवा कैची मज, क्षीणता प्राप्त झाली सहज. जगी झाली थोर काज, कवन काज वाचलिया. नेनो कवन पापाचा ठेवा, आता मरण देगा देवा. ऐसा उदास झाला जीवा, परी आयुष्य ठेवा सरेना. कैची सेवा तया विप्राची, व्यथा अधिकाधिक त्याची. तव भार्या सगुण तयाची, सत्तसाची पतिव्रता. एकदा प्रार्थी भ्रतारास, म्हणे स्वामी व्यथा दिवसेंदिवस. अधिक झाली तेने मानस, खेदरूप जान सर्वदा. तरी आता प्राप्त झाला मलमास, समग्र जाती तीर्थस्नानास. तुम्ही तो चित्ती उदास, सोडा आस प्रपंचाची. धन्यतेची पतिव्रता, उपदेशी तसे जो भरता. लावी मोक्षाची या पंथा, देह अवस्था जाणोनी. नाही तरी इतर ज्या कांता, रडती आपुल्या सुख स्वार्था. म्हणती तुम्ही मेलिया सर्वथा, आमुची अवस्था केली होय. लेकरे बाळे धाकुटी सकळ, कोण करील यांचा प्रतिपाळ. अहो देवा वोखटी वेळ, फुटके कपाळ आमुचे. ऐसे म्हणून सकळ रडती, परितयाची न जाणती गती. जिता द्रव्याचा नाश करीती, मेल्या रडती सुख स्वार्था. हा तो अनुभव सकळा मागे, अंती एकले जाणे लागे. कोणी न येती कोणा मागे, प्रचित अंगे पहावी. तयाचे सार्थक करिता, धन नवे चित्ती सर्वथा. म्हणती हे सरलिया आता, लेकुरे केऊता जगती हे. जन्मवरी जे धन साचले, ते धर्म काजी नाही लाविले. शेवटीही कामा नाही आले, सार्थकाविन गेले प्राणी ते.
सार्थकावीन प्राणियासी सुटका नाही मृत्यू पुरीसी. हे न जाणून मानसी शेवटी कासावीसी होता ती. या लागी चतुर जे ज्ञानी सार्थकाविन वयन घालावे कोणी. एका चक्र पाणी वाचुनी सोडविता नसे सर्वथा. मनाल द्रव्याविन सार्थक न घडे तरी शरीर झिजवावे रोकडे. यासी तो नाही अवघड नामस्मरण घडे जीवेसी. नामस्मरणाते उसंत नाही रिकामी बडबड सर्वा ठाई. पुराणी जाता अवसर नाही रिकामा ठाई अनुसरत. ऐसे जे व्यर्थ घालिती वय तया ते केऊता तरुणोपाय. काही तरी धरी सोय आता तू या कर्माची. दुर्लभ नर देह लाधला बहुता सुकृते प्राप्त झाला. तो कवडीचे बदला नाही आला घात केला आपुला आपण. असो हा पाल्हाळ बहुसाळ श्रोते म्हणती उठले कपाळ. कथा टाकुनी पाल्हाळ व्यर्थ लाविला कवीने. दृष्टांती बोलणे लागे मनोनी न याहो रागे. कथा राहिली जी मागे परिसा अंगे सर्वही. इतर स्त्रिया परियेसी ते शूद्र वनिता नव्हे तैसी. उपदेशी तसे भ्रतारासी जावे तीर्थासी मनोनी. तयासी मानले उत्तर बुद्धी तव कर्मानुसार. पूर्व सुकृत घडले साचार उभे ठाकले येऊनी. आजवरी विप्रसेवा केली तेची आता कामा आली. वासना तयाची फिरली वृत्ती मुरडली सुख स्वार्था. या लागी पहिलेच असावे दृढपण वेळेची कामा न पडे आठवण. मनोनी नित्यानित्य मन व्हावे अन्यन्य भगवंती. तव तो शूद्र काय करिता झाला आकर्णोनी कांतेच्या बोला. धनाचा संचय होता केला तो यथा भागे विभागिता झाला. एक भाग कांते लागी देत दो भाग स्वपुत्रा ते देत. एक आपना पैठेवीत तीर्थयात्रा निमित्य धर्माते. ऐसा सकळ धनाचा व्यय केला मग परिवारेसी निगता झाला. समागमे विप्राचा मेळा सवे चालिला अपार. मार्गी जाता सकळांचा सेवका हाती समाचार त्यांचा. घेतसे पदार्थानी साचा करी स्वधनाचा व्यय पे. ऐसा करिता तया ते प्राप्त झाले गौतमी ते. वास्तव्य केले तेथे मास पर्यंत ते ठाई. तव तो पुरुषोत्तम मास सकळ जानुनी जनजाती स्नानास. आपणही उठत बैसत जातसे सर्वा मागे स्नानासी. आधीच गौतमी पवित्रता वरी मलमास प्राप्त होता. ते पुण्येन भूतो न भविष्यता वरी प्राप्तता सत्संग. एक गंगा बिंदू जगटता शरीरी तत्काळ होय पापाची बोहरी. संत ब्राह्मण सेवा तयावरी हे तो अधिकाधिक होय पे. ऐसा शूद्र स्नान करीतसे वरी ब्राह्मणांचे चरण तीर्थ प्राशीतसे. तेची स्वये शरीरा लावीतसे ते तीर्थ गंगोदकेसी. ऐसा नेम एक मासवरी पूर्ण आचरला तो शूद्र जान. तव नवल झाले तेच क्षण मास गणना संपूर्ण होता. तयाचा कुष्ठ जाऊनी पाहे शरीरी जाला दिव्य देहे. मना चोज मानिता हे मने नवल काय हे झाले. या व्याधीमुळे बहुत द्रव्य वेचले अपरिमित. परिव्याधी नवे शांत तो स्नानेच निपात जाहला. चमत्कार पाहुणी अद्भुत मग तेथेच बैसला हेत. मग हर्षभरीत होऊन तेथे उद्यापना ते करीतसे. ब्राह्मण संतर्पण यथाविधी घृतापचित अन्ने संपादी. नाना स्नान दानाचा विधी विप्रा करी अर्पितसे. त्रैत्रिणी दशक अपूप करुण घृत पाक ते कास्य पात्री. निक्षेपुन देखवायन देत विप्राते.
स आजे सीते तव वान वरी शक्ती अनुसार घालुनी सुवर्ण दक्षिणे सहित देतसे दान भावे जनार्दन स्मरोणी ऐसे उद्यापन करुनिया उल्हासे सी राहिला त्याच ठाया नित्य स्मरोणी केशवराया स्नानसारी गंगोदकी समूळ पापलेश झडला आणि कुष्ठही समूळ गेला तव तो समीप काळ पातला विप्र देखता तया ते विष्णुदूत येऊनी तात्काळ वाहिला विमानी ऐसी स्नानाची अगाध करणी पावला निर्वाणी मोक्षाते कोटी पापाचा क्षय करुणी काया कष्टविली तीर्थसेवनी ऐसे पुण्य आचरोनी पावला निर्वाणी मोक्षाते आधी अर्पावे मग पावावे जैसे द्यावे तैसे घ्यावे शरीरी कष्ट भोगावे मग पावावे सुखाते जैसे व्यवहारी देता धन अथवा सवाईसी धान्य ते व्याजासहित येत परतुन तेवी जान हे गोष्टी भक्ती भावे अर्पिता आडका मी कदा न घेई फुका वश्य झालो भावा एका स्वपदी निकानी तयाते ऐसे पुरुषोत्तम बोलिला तो लक्ष्मीने आकर्णिला तोची तुम्हा श्रोतिया ते कथिला प्राकृत भाषे करुणी आता पुढे लक्ष्मी करील प्रश्न त्याचे उत्तर देईल जनार्दन ते परिसा श्रोते जन अति आदरे करुनिया श्रोता असलिया सादर तरी वक्तृत्वा हर्ष निर्भर मनोनी जोडोनिया कर वारंवार प्रार्थितो जैसे वृक्षमळी घालिता उदक मग तो फोफावे अधिकाधिक तैसा श्रोतिया असलिया नेटक फोफावे देख वाग्वल्ली इति स्वस्ति श्रीमल महात्म ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहरसुत विरचित 21तमो अध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु।